सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती, वृंदावन फाउंडेशन, प्रबोधन युवा शक्ती यांच्या वतीने राज्यस्तरीय भूमिपुत्र परिषद 2024 आयोजित करण्यात आले होते. यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन सोहळा झाला. दिनांक 3 ऑगस्ट रोजी भारताचे शेतकरी नेते माननीय राकेश टिकैत, साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, नाट्यकर्मी, लेखक सन्माननीय ज्ञानेशजी महाराव कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लाभले. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांगोला कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे, हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर यांच्या हस्ते झाले. मागील 2 वर्षापासून चाललेला सूरत चेन्नईचा लढा आदर्शवत आहे. त्यासाठी तमाम ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे यांनी सदर लढ्याचा आदर्श घ्यावा असे उद्गार काढले. सूरत चेन्नई एक्सप्रेस हायवेचा हा लढा दोन्ही पातळ्यावर लढल्यामुळे शेतकऱ्याला आश्वासक न्याय मिळाला. एकाच वेळेस आंदोलने व दुसऱ्या बाजूने समितीशी जोडलेल्या शेतकऱ्यांना उच्च न्यायालयामध्ये घेऊन संविधानिक लढा दिला. त्याबद्दल या सूरत चेन्नईच्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन. या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय टिकैत साहेब बोलताना म्हणाले की महाराष्ट्र ही लढवय्या शूर लोकांची भूमी असून याच महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर राजे जन्माला आले. अनेक लढवय्ये युद्ध जन्माला आले आणि दिल्लीचा तख्त राखला. अशा या भूमीमध्ये राजकारण विरहित व जातीविरहित शेतकऱ्यांचे नेतृत्व करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटनेची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी कोणत्याही पातळीवरती संघर्षासाठी सहकार्य करू. आज महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना असून अनेक नेते असून महाराष्ट्रामध्ये रोज 7 ते 8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर उत्तर भारतामधला शेतकरी आत्महत्या का करत नाही व महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतो आहे याचेही कारण सर्व संघटना व नेत्यांनी शोधला पाहिजे. जात व पक्ष सोडून यापुढे शेतकरी हीच जात म्हणून लक्ष ठेवून काम केल्यास निश्चित आपण शेतकऱ्याला न्याय देऊ व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी सरकार योग्य काम करेल. हा कार्यक्रम मावळा युवा महासंघ महाराष्ट्र आयोजित केला होता. सदर कार्यक्रमामध्ये अध्यक्ष रुपालीताई पाटील, चंद्रशेखर नलावडे पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी भांडवलदाराचे बक्ष, शेतकरी व कामगार या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव, सचिन पाटील, मल्हारी पिंपळे, फुलचंद नागटिळक, प्राध्यापक अलका सपकाळ, कृष्णाजी पवार लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.